नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी या ग्रामपंचायतमधील विविध विकास कामातील खरेदीच्या अनियमिततेबाबत उपसरपंच व सदस्य तसेच तक्रारदार सुनील उगले यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत गटविकास अधिकारी यांनी चौकशी नेमून अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतचे दप्तर तपासणी व तक्रारीचे निरसन होण्यासाठी पाठवले होते। त्यावेळी ग्रामस्थ व सदस्य उपसरपंचांनी विकास कामांमध्ये घोटाळा झाल्याबाबत पुरावे सादर करत विस्तार अधिकारी देशमुख व कांगणे यांनी सदर ग्रामपंचायतमध्ये येऊन चौकशी व दप्तर तपासणी केली असल्याचे समजते। यानंतर गावातील कार्यकर्त्यांनी जनमत मराठी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींशी ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक यांच्याबाबत दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। माझे नाव शकुंतला शिवाजी उगले। तर ग्रामपंचायतीमध्ये ना ज्या वस्तू खरेदी होत्या त्या आम्हाला माहितीच होती, म्हणजे आम्हाला विश्वासातच घ्यायची नाही थोडक्यात। तर ग्रामसेवक बाई आणि सरपंच या दोघीच्या सल्ल्याने काय करायचं असेल ते करत्या आणि आम्हाला आमच्या फक्त सहाय्य घेऊन मोकळं होत्या। आम्ही जर काही प्रश्न विचारले तर आमच्याशी लगेच थोडंसं दबावावर आणून भांडण करून आणि चालू मीटिंगमध्ये निघून जातात। तर आता पावसाळ्याचे दिवस आहे, डास मच्छर आहे, फवारणीची जास्त गरज आहे, पाण्यामध्ये ड्रॉप सोडायची गरज आहे। ते ड्रॉप नाही काही नाही बल तसंच घेऊन येते। अंगणवाडीच्या बायाची तक्रार आहे, तर त्यांना कोणाला भांडे पाहिजे, कोणाला टेबल खुर्च्या पाहिजे, कोणाला पाण्याच्या टाक्या पाहिजे। त्या छोट्या छोट्या बादल्यांनी पाणी वाहत्या हापशीवरून किंवा बोर चालू असलं त्याच्यावरून, आणि त्याचे बिल तर त्या काढून घेऊ राहिल्या। मी ग्रामपंचायत सदस्य पाटपिंपरी सुमन रावसाहेब उगले। आमचं म्हणजे ग्रामपंचायतीचा विषय असा आहे की जे काही कामं केले जातात, समजा काही खरेदी करायचंय काही करायचंय त्याविषयी आम्हाला काहीच माहिती दिली जात नाही। त्याच्यामध्ये सरपंचबाई झाली, ग्रामसेवका यांचंच ते साया घेऊन त्यांनीच काय केलेलं असतं ते आम्हाला माहिती राहत नाही। आणि एक ग्रामसभेचा विषय आमच्या इथं सगळे शेतकरी सकाळी 8 वाजता शेतात जातात। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं असं की तुम्ही 8 वाजताच ग्रामसभा घ्या, आम्ही सर्व हजर राहू। पण या मॅडमचं म्हणणं असं की 10, 10:30, 11च्या सरकार नियमानुसार 11च्या पुढे ग्रामसभा राहील। त्या कधीच ग्रामसभाचं असं व्यवस्थित हे करती नाही आणि म्हणती नाही का कधी ह्या वेळेत घ्या बा तुम्ही 8 वाजता घ्या, मग सगळे हजर राहतील का, सगळे सदस्य राहतील। सदस्य तर राहतात पण जे लोक जे ग्रामसभेला हजर हवे आहेत ते कधीच राहतील नाही। त्या गावकऱ्यांचं म्हणणं तेच आहे, ग्रामसभा 8 वाजताच पाहिजे। कधीच 8 वाजता ग्रामसभा या मॅडमने घेतली नाही। एक सरपंचबाईचा विषय असा आहे की त्यांचं जे प्रोसिडिंग लिहिलेली जातं ते आमच्या सह्या घेत आहे ग्रामसेविकांनी, पण आम्हाला कधीच त्याच्यानंतर काय लिहितात ते माहिती होत नाही। बरं, काही खरेदी केल्यानंतर जे बिल पेड केले जातात त्याची आम्हाला काही माहिती दिली जात नाही। डायरेक्ट वस्तू येऊन ग्रामपंचायतीत हजर होता तेव्हा आम्ही तिथून पुढे चौकशी करतो की हे काय। समजा जर आम्हाला बोलवलं, आम्हाला फोन बिन मेसेज आला तर आम्ही जाऊ शकतो त्यांच्याबरोबर, पण ते कधीच नाही असं। पेमेंटचा विषय त्यांचा असा आहे का त्या पेमेंट कधी सोडता काही सुद्धा माहिती आम्हाला कधीच देत नाही। त्यांनी सह्या त्यांची त्या सरपंचांच्या त्यांच्या होऊन जातं। आम्हाला जर वस्तू आल्या इथं ग्रामपंचायतीत तर माहिती होतं। जेव्हा आम्हाला गावकरी विचारते ही वस्तू आम्हाला का नाही भेटली, आम्हाला त्याच्याविषयी काही माहिती राहत नाही, काही सांगता येत नाही, त्यांच्या पुढे आम्हाला काही बोलता सुद्धा येत नाही। त्यांचं काय असेल ते पेमेंटचं त्यांचा हिशोब असेल, पण ते आम्हाला त्याच्यामध्ये घेतच नाही, ते त्याच्यात आम्हाला माहितीच देत नाही। हा आणि एकदम अविश्वासात घेऊन केलेली सर्व कामं ही, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर। नमस्कार, माझे नाव योगिता नंदू सातपुते, पाटपिंपरी उपसरपंच। आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमच्या सरपंच आणि ग्रामसेवक मॅडम आहेत, त्या आम्हाला कोणत्याही विश्वासात न घेता कामकाज करता आहेत आणि आम्हाला एक मीटिंगवर विषय होतो आणि दुसराच विषय ते प्रोसिडिंगला ओढून घेत आहेत। फक्त खरेदी करायचा विषय होतो त्या स्वतः जाऊन खरेदी करतायत। आम्हाला कोणताही न विचारता खरेदी करून टाकतात किंवा काही विचारत पण नाही किती पैशाला घ्यायचं, काय करायचं, काहीच माहीत नसतं आम्हाला। त्याच्यामुळे त्या खरेदी करतात। मागच्या मीटिंगमध्ये आमच्या सरपंच आहेत, तर मी ग्रामसेवक मॅडमला असा प्रश्न केला होता की टीव्ही किती रुपयाला खरेदी केलं, पण त्यांनी असा प्रश्न केला की तुम्ही मीटिंगला नव्हत्या का मागच्या, आपलं ठरलेलं होतं, पण ठरलेलं असलेलं म्हणून काय झालं, त्यांनी आपल्याला कोणताही विचारलं नव्हतं का खरेदी करायचंय काय करायचंय, काहीच विचारलं नाही। त्यांनी स्वतः वैयक्तिक खरेदी करून आणि विचारल्यानंतर त्यांनी लगेच आरडाओरडा करून भांडण्याचा जोर केला आणि लगेच निघून गेला। मग ग्रामसेवक मॅडमला मी म्हटलं मीटिंग कॅन्सल करायची, तर मॅडम म्हणे हा मीटिंग कॅन्सल करायची आपली। तर मग मॅडमला म्हटलं कारण तुम्ही मला प्रोसिडिंगला लिहून द्या, म्हणजे मग मला पण पंचायत समितीला जायला म्हटलं। तर मॅडम म्हणे नाही प्रोसिडिंगला मी लिहून देऊ शकत नाही। मॅडमने लिहूनच दिलं नाही आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये। मॅडमने वेगळंच काहीतरी लिहिलं व्हाईटनरने, नंतर मध्ये जाऊन खुडून घेतलं, मॅडम निघून गेला आणि मॅडमने वेगळंच कारण दाखवलं की तुमचे प्रतिनिधी बसताय म्हणून। आमचे प्रतिनिधी बसताय तर मग ठीक आहे ना, रात्रीचं वेळ राहतं, कुठं पण जावं लागतं, तर लेडीज जाऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीला, प्रतिनिधी लागणारच ना त्या गोष्टीला।
दीड वर्षापूर्वी विस्तार अधिकारी पगारे साहेब आले होते, त्यांना आम्ही ठरवून लिहून घेतलेलं होतं. त्यांच्या सरपंचाची पण सही होती त्याच्यामध्ये का प्रतिनिधी बसतील म्हणून. आता ते पलटी मारताय की प्रतिनिधी बसणार नाही म्हणून. आमचे रस्त्याचं काम झालं, 2 रस्त्यांचं, 1 रस्त्याचं निविदा दाखवत आहे, 2 रस्तेही करताय. आम्हाला कोणतंच माहीत नाही रस्त्याचं कामाचं. पण पेमेंट सोडून घेत आहे, पेमेंट सोडलंय पण रस्त्याचं काम कोणत्याही प्रकारचं इंदिरानगरमधलं झालेलं नाही. टीव्ही खरेदी केलं. टीव्हीचा विषय फक्त आधी पेमेंट काढून घेतलं त्यांनी आणि टीव्ही नंतर आणलं. 6 महिन्यानंतर टीव्ही आणल्यात आमच्या. त्या पण पाणी केल्यानंतर ते आलेलं आहे टीव्ही. आणि मग मी तेच विचारायला गेल्यावरती लगेच वाद झाले, मीटिंग कॅन्सल केली. सरपंच मॅडम मीटिंग मधून भांडणं करून आरडाओरडा करून निघून गेलेले आहेत. जारचा विषय, जारचं पण फक्त आमचं ठरलेलं होतं, पण त्यांनी जार स्वतः जाऊन खरेदी केलेलं आहे. पण किंमत आम्हाला काहीच माहीत नाहीये. जार झालं, कचरा कुंड्या झाल्या, सार्वजनिक ठिकाणच्या कचरा कुंड्या झाल्या, सगळं फक्त ठराव होतं आमचा मीटिंगवरती. पण खरेदी करायला कोणालाच बोलवत नाही, कोणालाच माहीत नाही काय रक्कम आहे काय नाही, असं सांगतच नाही आम्हाला कोणतं. फक्त खरेदी करायचा विषय होतो, पण त्या 2 जणी वैयक्तिक खरेदी करतायत. आम्हाला कोणालाही विश्वासात घेत नाही, अविश्वासात घेऊन खरेदी करतायत. आरोग्य सेविकांना पण भांडे दिलेले नाहीत. आरोग्य सेविकांचं पण भांडे दाखवत आहे, आम्हाला तिथं पेमेंट दाखवत आहे पण आरोग्य सेविकांना भांडे पण दिलेले नाहीये, टेबल खुर्च्या पण दिलेल्या नाहीयेत. फक्त पेमेंट काढून घेतलेले, पण कोणत्याही वस्तू पोच झालेल्या नाहीयेत. त्या आशा सेविका, आरोग्य सेविका सगळे सांगत होते. अंगणवाडींना पण टीव्ही नाही दिलेलं, काहीच नाही, आणि फक्त खरेदी दाखवत आहे आमच्याकडं. आरोग्याच्या गोळ्या पण नाही दिलेल्या.